भिवंडीमधील अनधिकृत केमिकल गोदामात 2 ते 3 कामगार भाजल्याची माहिती समोर येते। भिवंडीमधील अनधिकृत केमिकल गोदामांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होताना दिसतंय, कारण या अनधिकृत अशा गोदामामध्ये केमिकल गोदामामध्ये काम करणारे 3 ते 4 कामगार भाजल्याची माहिती समोर येते। भिवंडीमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत केमिकल साठा असल्याची चर्चा आहे आणि अशाच एका केमिकल गोदामात काम करणारे 2 ते 3 कामगार भाजलेले आहेत, पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। तर दुःखाचीच गोष्ट आहे का वारंवार त्यांना तक्रारी देऊन ग्रामसभेला ग्रामपंचायतमध्ये मीटिंगला तक्रारी अर्ज देऊन त्यांना तरी पण बंद नाही करत। मग आता आम्हाला पुढचा पाऊल उचलायलाच लागेल। लोकांच्या संमतीने इथे सगळं बंदच करायला लागेल, कारण याच्यामुळे दुर्गंधी पसरले, आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार हानिकारक आहे। सरपंच आणि उपसरपंचाच्या नेतृत्वाखाली याच्यावरती धाड टाकली, तेव्हा धाड टाकल्यावरती माहिती पडला की कितीतरी केमिकलचे गोडाऊन इथे आहेत, जीन्सच्या कंपन्या आहेत आणि याच्यामुळे लोकांची जीवितहानी म्हणजे धोका आहे, जीवाला धोका आहे। गेल्या 2 दिवसामध्ये जो पूर आलेला, या पुरामध्ये पूर्ण केमिकल पाण्यासकट गावाच्या आतमध्ये शिरलं आहे, त्याच्यामुळे लोकांचे हातपाय जळाले आहेत। तर आमची प्रशासनाला विनंती आहे का लवकरात लवकर यांना सील करून यांच्यावरती FIR दाखल करा, नाहीतर आम्ही गाववाले एकदम उग्र आंदोलन करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।